शावडी तालुक्यातील शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी व्यापक लढ्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले। शावडी येथील संकल्प सिद्धी हॉलमध्ये आयोजित शेती व शेतकरी वाचवा राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते। राजू शेट्टी म्हणाले, भांडवलदार आणि सरकार यांच्यात संगनमत आहे। विविध प्रकल्प, महामार्ग आणि शक्तीपीठासारख्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत। शेट्टी यांनी 70,000 कोटींच्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे। हा प्रकल्प होऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला। माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, शेतकरी वर्ग वैफल्यग्रस्त होत आहे। बेरोजगारी, भूक आणि आर्थिक संकट वाढत आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे। परिषदेत जंगली प्राण्यांचा बंदोबस्त, जंगलतोड थांबवणे, केमिकल व सौर प्रकल्पांविरुद्ध गॅस प्लांट रोखणे, रस्ते रुंदीकरणातील दलाली थांबवणे या मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले। शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 पट भाव द्यावा आणि आयात निर्यात धोरणामुळे होणारी शेतकऱ्यांची लूट थांबावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। या परिषदेला मुख्य संयोजक कॉम्रेड अतुल दिघे, भाई भरत पाटील, शेतकरी नेते अशोकराव जाधव, किशोर ढमाले, पुरुषोत्तम शर्मा, राजेंद्र भावके, उद्धव शिंदे, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। शावडी येथे झालेल्या राज्यस्तरीय परिषदेत शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार यावेळी सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केला। शावडीहून प्राईम महाराष्ट्रासाठी राहुल पाटील।